नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव यशालुचे खैरे. मी पारेश्वर विद्यालय पारवा या शाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव लिटमस पेपर टेस्ट फॉर ॲसिड अँड बेस म्हणजे लिटमस चाचणीसाठी आम्ल व आम्ल आहे. मी लिटमस पेपरसाठी जे रासायनिक पदार्थ घेतलेले आहेत ते मीठ, लिंबू, धुण्याचा सोडा आणि पाणी. तर आपण सर्वात आधी मीठ हे घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी निळा लिटमस पेपर हा बुडवून घेणार आहे. निळ्या लिटमस पेपरचा कलर हा निळाच राहिलेला आहे. त्यानंतर मी आता लाल लिटमस पेपर हा बुडवून घेणार आहे. लाल लिटमस पेपरचा हा कलर लालच राहिलेला आहे. त्यानंतर आपण आता लिंबू हे घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा निळा लिटमस पेपर हा बुडवून घेणार आहे. निळा लिटमस पेपर हा लाल झालेला आहे. आता आपण त्याचा pH नंबर चेक करू. यावरून कळते की लिंबू हे ॲसिड आहे. त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये लाल लिटमस पेपर हा बुडवून घेणार आहे. लाल लिटमस पेपर हा लालच राहिलेला आहे, म्हणजे ते ॲसिडच आहे. त्यानंतर आपण धुण्याचा सोडा घेणार आहोत. त्यात मी लाल लिटमस पेपर हा बुडवून घेत आहे. लाल लिटमस पेपर हा निळा झालेला आहे. आता आपण त्याचा pH नंबर चेक करू. त्याचा pH नंबर आहे 12, म्हणजे ते बेस आहे. आणि त्यानंतर आता निळा लिटमस पेपर हा त्यात बुडवून घेणार आहे. निळा लिटमस पेपर हा निळाच आहे, ते बेसच आहे. त्यानंतर आता मी पाणी घेणार आहे. पाण्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर ते निळा लिटमस पेपर हा निळाच राहिलेला आहे. त्यानंतर मी लाल लिटमस पेपर घेतलेला आहे. ते पाण्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर तोही लाल राहिलेला आहे. म्हणजे असं समजतं की पाणी व मीठ हे न्यूट्रल आहे. त्यानंतर मी घेतलेली आहे हळदीमध्ये मी धुण्याचा सोडा टाकणार आहे. तो हळदीमध्ये टाकत आहे. हळदीचा कलर हा लाल झालेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये लिंबू हे टाकणार आहे. ते आता हळदीचा कलर हा परत पहिल्यासारखा झालेला आहे. तर आपल्याला हे कळते की हळदीमध्ये ॲसिड टाकल्यास हळद लाल होते व परत बेस टाकल्यास ते परत हाय अशी त्याचा कलर येतो. धन्यवाद.